धर्मनिरपेक्ष बोलायचं आणि लोकांची माथी भडकवण्याचं काम करायचं, हे एकमेव काम जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी करत असतात. आणि म्हणून माझ्याकडे काही पुरावे आहेत, त्यांचे व्हिडिओ आहेत की काही कार्यक्रमांमध्ये राम चरित्राचं आख्यान चालू होतं, त्या आख्यानामध्ये जाऊन रामांची त्यांनी स्तुती केली. ही काय पद्धत आहे? दुतोंडी सापासारखं वागणं हे जितेंद्र आव्हाडांचं आहे. या सगळ्या जितेंद्र आव्हाडांकडून आम्हाला दुसरी अपेक्षा नाही. आम्हाला अपेक्षा आहे मातोश्रीकडून. माझा प्रश्न मातोश्रीला आहे, तुम्ही जितेंद्र आव्हाडांनी जे केलेलं वक्तव्य आहे त्याच्याशी सहमत आहात का? आणि सहमत नसाल तर तुमच्यात हिंमत आहे का त्यांचा निषेध करणं, त्यांच्या फोटोला, त्यांच्या प्रतिमेला जोडा मारण्याची तुमच्यामध्ये हिंमत आहे का? हे माझं मातोश्रीला आव्हान आहे. जितेंद्र आव्हाडांकडून आम्हाला अपेक्षा नाही आहेत, पण आम्हाला जे हिंदुत्व तुमचं काय आहे हे जो प्रश्न विचारतात त्यांना माझा प्रश्न आहे, तुमचा ब्ल्यू अलाइड बॉय आहे जितेंद्र आव्हाड, त्याचा निषेध करण्याची हिंमत आपल्यामध्ये आहे का? असेल तर निषेध करा, नसेल तर आम्ही समजू खुर्ची करता आपण हिंदुत्व वगैरे सगळं बाजूला ठेवलेलं आहे आणि तुमचं हिंदुत्व काय हे आम्हाला दिसून येईल, संपूर्ण महाराष्ट्राला दिसून येईल. मी तुम्हाला सांगितलं ना, जितेंद्र आव्हाड यांना महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या आणि त्याकरता त्यांचं हे सगळे वक्तव्य तशा पद्धतीने ते वक्तव्य करत आहेत. या प्रकरणी आपण काही गुन्हा वगैरे काय दाखल करणार आहात? या प्रकरणी महाराष्ट्रातून विविध ठिकाणी गुन्हे दाखल करतायत. माझं गुन्हा दाखल करण्यापेक्षा माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की जितेंद्र आव्हाडांचा यामागे महाराष्ट्रामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे, त्यांच्या कटाचा भाग आहे. एक आहे, त्यांनी यापूर्वी वक्तव्य केलं होतं या महाराष्ट्रामध्ये यापुढे भविष्यात दंगली होणार आहेत, त्याच कटाचा एक भाग म्हणून अशा पद्धतीची ते वक्तव्य करत आहेत. शिरडी में जब ये बयान दिया गया उस दौरान शरद पवार वहाँ पर मौजूद थे, सुप्रिया सुले मौजूद थी, सारे नेता मौजूद थे.